युवराज. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्णा. हरे कृष्ण सर्वांचं. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. तर आज आपला कितवा अध्याय आपण बघणार आहोत आता? 10वा विभूती योग. 10वा अध्याय. काल राजयोग बघितला, राजविद्या, राजगुह्य योग म्हणजे सर्वात गोपनीय ज्ञान दिलं. आणि का दिलं ते बघितलं ना आपण. कारण अर्जुन निर्मत्सर होता, कृष्णांना मत्सर आवडत नाही. आपण पण निर्मत्सर राहायला शिकायचं. पुन्हा दुसरं काय, अर्जुन कृष्णांचा भक्त होता. तर भक्तीशिवाय आपण कृष्णांना प्राप्त करू शकत नाही, म्हणजे जीवनाशी जोडून पण घेऊ शकत नाही. आपल्यामध्ये भक्ती हवी कृष्णांविषयी. तर आपलं 2 मिनिटात आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू. हे इस्कॉन बँगलोरचे राधा गोविंद आहेत, त्यांना पण प्रणाम करूया. पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजींना पण प्रणाम कर. तर आपण काल आता आहेत पुढे ते श्लोक, महत्वाचा श्लोक बघितला की नाही तुम्ही? हे बघ, पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे पान, तुळशीचं पान, फूल, फळ, पाणी यापैकी कोणतीही गोष्ट आपण कृष्णाला अर्पित करू शकतो. पण कशाने करायला पाहिजे मुलांनो? काय पाहिजे सांगा, तरच कृष्ण. प्रेम आणि भक्ती. ह्या 2 गोष्टी हव्या. तसं बघितलं तर ह्या युगांमध्ये कृष्ण म्हणजे भगवंत फक्त बघून नैवेद्य स्वीकार करतात, आपल्याबरोबर बसून खात तर नाहीत. पण बघितलात ना, नामदेवांबरोबर रोज बसून खायचे सुद्धा. तर ती त्या टोकाची शुद्ध भक्ती होती. आणि किती होतं तेव्हा, छोटेसे बालक तर होते. हा तस प्रेम आणि भक्ती हवी. आणि खाण्याचं काय ठेवलात तर आठवणीने तुळशीचं पान ठेवा. तुळशी पत्राशिवाय स्वीकार नाही करत कशाचा. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि आपल्या जीवनाशी त्यांना जोडून घ्या, त्यांच्याशी ना, आपला मोठा भाऊ, लहान भाऊ, म्हणजे आपला मित्र, आपले आई वडील, असं काहीतरी समजा जे तुम्हाला आवडेल तसं नातं. आणि त्यांना सांगायचं असतं, मी हे केलं, मला हे मिळालं. त्यांना सगळं म्हणजे शेवटी आपल्या जीवनाचा भाग बनवा त्यांना. माताजी पुढची स्लाईड घ्या. तर आज आहे की नाही आपण ह्याचा अध्याय शिकणार आहोत. म्हणजे ना, ह्या अध्यायाचं नाव काय? विभूती योग, कृष्णांचे ऐश्वर्य. अ, हा तर ते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तत् अहम भक्ती उपरूतम अश्नामी प्रयत आत्मनः. हा एक श्लोक लक्षात ठेवा. आणि कुठलं? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसी युक्तैवम आत्मना मत्परायणम. तर हा पण की कृष्णांना
नमस्कार करा, कृष्णांची पूजा करा असं. मनमना भव. तो पण एक काल झालाय आपला, पाठ करा नक्की हां. तर आता आपण ना विभूती योग, ऐश्वर्य बघतोय कृष्णाचं. इथे अर्जुनानेच विचारलेलं आहे. तर की का बरं तुम्हाला वाटतं कृष्णांना सॉरी अर्जुन हा म्हणजे नर-नारायण अवतारातला नर होता. हां, तेव्हापासनं तो शुद्ध भक्तच आहे. मग त्याला का बघायचं असेल कृष्णांचं ऐश्वर्य? मला आता सांगा, तुम्हाला काय वाटतं? की त्याला का म्हणजे त्याला काय रस होता कृष्णांचं ऐश्वर्य बघण्यात? तो जाणत नव्हता का? नाही कळलं. हां, तर कसं आहे ना, त्या अर्जुनाचं निमित्त आहे आणि आपल्याला ते ऐश्वर्य कळलंय, की कृष्ण म्हणजे कसे आणि दुसरी गोष्ट आहे ना, हे एक की आपल्याला कळलं, की त्यांचं ऐश्वर्य आणि मुळात हा अध्याय झाल्यावर कृष्णाने सांगितलंय, माझ्या ऐश्वर्यातला हा एक तुला अंश सांगितलाय फक्त आणि तो पण अर्जुनाने विचारला म्हणून, नाहीतर कृष्ण कुठेही असलं काही सांगितलेलं नाहीये. फक्त त्याने विचारलं म्हणून आणि दुसरं कसं आहे ना, मी म्हणते माताजी बाळांनो तुम्ही कृष्णांना आयुष्याशी जोडून घ्या, जोडून घ्या. पण जोडून घ्यायचं तर आता प्रत्येक वेळेस तर तुम्हाला ती म्हणजे कृष्णांचं ते भगवान स्वरूप अजून आपली ती स्टेप नसते, की चराचर कुठेही गेलो तर चराचर सृष्टीमध्ये तोच मुरली मनोहर दिसतो. अजून आपली ती स्टेज आलेली नाही. मग कसं? तर हे जे ऐश्वर्य आहे ना, तर बघा कशामध्ये काय आहे. ती गोष्ट बघितलात की आठवण का येते, की हां, हे कृष्ण आहेत असं हां. तर इथे आता ह्याच्यात बघा हां, सर्व देवता कृष्णाला आदर देण्यासाठी येतात. म्हणजे ना जेव्हा हिचा देवकींच्या पोटी जन्म घेतला कृष्णानी, म्हणजे अवतार म्हणजे राम अवतार, कृष्ण अवतार तेव्हाची वर्णनं वाचा, की ना जेव्हा आता कळलं, की आता अवतार होणार, तेव्हा त्यांचं ते बालरूप बघायला वगैरे ना सारे ब्रह्मांपासून, शिवजींपासून सारे देवी-देवता आले होते. त्यांनी स्तुती पण केलेली आहे. पुन्हा पुष्पवृष्टी केलेली आहे. हां, तर आपण म्हणजे किती सर्वोच्च स्थान आहे बघा. सारे देवी-देवता प्रकट होऊन आदर देण्यासाठी येतात. जेव्हा आपण म्हणतो ना, की भारतात तर गल्लोगल्लींमध्ये भगवंत असतात, म्हणजे देव असतात. मी देव आहे, अहम ब्रह्मास्मी वगैरे खूप असतं. तर आपण आपल्या बुद्धीने विचार करायचा असतो, की हे ऐश्वर्य असेल का? किंवा हे आपण भक्त बनू शकतो. आपण भगवंत नाही बनू शकत. हां, तर मग तेव्हा आपला आपण विचार करायला शिकायला हवं, की हे जन्म घेत असतील, तेव्हा आले असतील का असे देवी-देवता आशीर्वाद द्यायला? अ, निसर्गात पण खूप छान बदल होतात. झालं असेल का असं? हां, तर इथे बघा कृष्ण जन्म घेणार होते अवतार, तेव्हा बघा कसं. हां, हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ना ऐश्वर्य बघतोय आपण कृष्णांचं. तर आपण काय बनवतो वरच्या लाईन मधल्या वस्तू म्हणजे जे कारखान्यात बनवू शकतो ते. हां, पण ह्याला जो कच्चा माल लागतो, तो आपण पृथ्वीतून घेतो. खाणकाम करून पृथ्वीतून घेतो. ओके. पुन्हा बनवायला जी शक्ती लागते, स्वतःची मेंदूची बुद्धी लागते मुख्यतः, ती कोणी दिली आहे? कृष्णानी. ही पृथ्वीतून जे तुम्ही कच्चा माल घेता, ते कोणी कच्चा माल मग पृथ्वी कोणाची आहे? आपण आता गोलोक वृंदावन चार्ट पासून बघतोय, की महाविष्णूंमधून सारं बाहेर येतं. ते सगळं तिथून म्हणजे त्यांनी दिलेलं आहे. हं. मग आणि त्यातनं पण असू दे वापरून बनवलात तरी ठीक आहे. पण हे बनवतोय बुद्धी त्यांची, वस्तू म्हणजे कच्चा माल त्यांचा, ओके. आता कृष्णांची निर्मिती बघा. ही जी खालची आहे ना, आतापर्यंत आपण बनवू शकलो का? एखादी म्हणजे प्रतिमानव वगैरे. आधी पण त्यांची निर्मिती बघा 84 लाख योनी आहेत. तर ह्या वनस्पती, हे पक्षी, हं, आजूबाजूला दिसणारा सारा निसर्ग. किती अद्भुत आणि कुणाची भांडणं वगैरे न होता सगळेजण सगळं व्यवस्थित सुरू आहे त्यांचं. आणि अन्न पण मी तुम्हाला नेहमी सांगते ना, त्यांना पुरणारं पाणी, अन्न ते दिलेलं आहे. इथं सगळ्यांचा वाटा आहे हां, ह्या पाणी, अन्न ह्या सगळ्यामध्ये. पण माणूस हे विसरत चाललेला आहे. माणसाला कसं झालंय ना, मला हवं, आपला हव्यास वाढलाय, की मला हवं, सगळं मला. आपण स्वतःच्या वाटणीचं तर संपवतोच आहे, त्यांच्या पण वाटणीचं आपण घेतोय. हं.
हे बघा, हे आता पुढची स्लाइड मध्ये पण कृष्णांची निर्मिती बघा. आता हे भागवतम मध्ये पण आहेत हा, हे स्टेजेस आहेत. आपल्या मातेच्या गर्भातलं बाळ असतं ना, ते काय टप्प्यानी वाढतं. ओके. तर ही पण बघा किती अद्भुत अशी हे गोष्ट आहे. हा, आता आपण तुम्ही म्हणाल की टेस्टी बेबी बेबी किंवा क्लोनिंग टेक्नॉलॉजी ही आहे, पण तुम्ही ती तितकी हे नाही म्हणजे अ, एक तर त्याला प्रचंड खर्च, खूप यंत्रणा आणि ह्या क्लोनिंग वगैरे ने जे बनवतो ना, ते आजारांना लगेच बळी पडतं. हां, असं असतं. त्यामुळे आपली निर्मिती तेवढी सुपिरियर नाही. ही कृष्णांची बघा, पुन्हा हे ग्रहगोल वगैरे कालच मी म्हटलं, ते कसे त्यांच्या कक्षांमध्ये फिरत असतात. हां, हां, ओके माताजी, पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे भगवान कृष्ण इथे काय म्हणतायत बघा ते, की तुम्ही ह्या स्वरूपात कृष्णांना जाणा. हां, की ते साऱ्याचा मूळ उगम, मूळ स्रोत आहेत. आता इथे बघा, खाली चैतन्य महाप्रभू आहेत. हां, म्हणजे आपले पृथ्वीवरची लोकं आहे आपण. हां. मग त्याच्यानंतर वरिष्ठ लोक, थोडे वरिष्ठ मग आणि वरिष्ठ, मग तिकडे महाविष्णू आहेत, गर्भोदकशाही विष्णू, असं करून ना, सगळ्यात वर कोण आहे बघा, तर म्हणजे आपले गोलोक वृंदावनातले भगवान कृष्ण आहेत. तर हे लक्षात ठेवायचं, की ते सगळ्याचा मूळ स्रोत आहेत. त्यांच्यामधूनच येतं सगळं. हां, म्हणून काल बघितलं ना, आपल्या साऱ्यांचे माता-पिता आहेत ते. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड स्लाईड. आणि हे सनातन ज्ञान आहे, हे वैश्विक ज्ञान आहे. आपले माझे आहेत तसे तुमचे. ह्याला देशांच्या मर्यादा नाहीत. सगळ्यांचेच माता-पिता ते आहेत. आता बघा आपण कृष्णांना काय म्हणून ओळखायला हवं आणि त्यामुळे आपल्याला काय मिळणार? हां. कोण पण वाचा, तुम्हाला कोण वाचावंसं वाटतं? हरे कृष्णा. जो मला अजन्मा चिरंतन सर्व लोकांचा स्वामी म्हणून ओळखतो, तो मानवांमध्ये एकुलता एक आहे, जो आसक्ती आणि सर्व पापापासून मुक्त आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे बघा आपण कृष्णांना अजन्मा म्हणजे काय? ते म्हणजे सनातन आहेत. काल होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. जन्म मृत्यूने आपण बांधलेलो आहोत. कृष्ण बांधलेले नाहीयेत काळाच्या मर्यादेने. त्यामुळे ते कसे आहेत? सनातन आहेत. हां, तर आपण तसं ओळखायचं त्यांना आणि ते जन्म किंवा मृत्यू म्हणजे चिरंतन आहेत, सॉरी आणि अजन्मा म्हणजे ते जन्म किंवा मृत्यू नसतो त्यांचा. ते अवतार घेतात. इथल्या लीला झाल्या, की त्यांच्या धामात जातात. म्हणजे बघा, सूर्य उगवतो, पण मावळल्यावर सूर्य दिसायचा पण बंद होतो. मग आपण कधी म्हणतो का, "अरे, अरे, सूर्य वारला." असं नाही ना म्हणत. तसंच असतं. ते प्रकट होतात फक्त जेव्हा अवतार असतो तेव्हा. नाहीतर त्यांच्या स्वधामात असतात ते. त्यामुळे ते अजन्म आहेत, चिरंतन आहेत आणि सर्व लोकांचा आपण बघितलं ना, सर्व लोक महेश्वरम. ते कोण आहेत? सर्व लोक महेश्वरम आहेत. हां, तर आपण असं ओळखायला हवं त्यांना. तुम्ही पण लक्षात ठेवा, की अजन्मा, चिरंतन, सर्व लोक महेश्वरम म्हणून ओळखायचंय त्यांना. म्हणजे फक्त आपले नाही, तर जे 14 लोक आणि ही सारी ब्रह्मांड या सर्वांचे. म्हणजे ते स्वर्गातल्या देवी-देवतांचे पण, त्याच्यावरची तप आध्यात्मिक लोकांचे पण, सगळ्यांचे. हं. मग असा मानव कोण आहे बघा, हा मानव आसक्तीपासून मुक्त होतो आणि सर्व पापांपासून पण मुक्ती मिळते. जर का तुम्ही असं तत्वतः कृष्णांना जाणलत आणि मानायला पण हवं मनातून. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. ह्या अध्यायात आपण चतुश्लोकी भगवद्गीता पण बघणार आहोत. हरे कृष्ण. 10.2 देवांना माझे उत्पत्ती किंवा ऐश्वर्य माहीत नाही किंवा महर्षीगण यांनाही ते माहीत नाही, कारण मी सर्व बाबतीत देव आणि महर्षींचे कारण स्वरूप उद्धम आहे. हरे कृष्ण. 10.7 जे माझ्या ऐश्वर्य आणि योगासह पूर्णपणे आश्वस्त आहेत, तो माझ्या अनन्य भक्तीसाठी तयार आहे, यात काही शंका नाही. हरे कृष्ण. 10.14 हे कृष्ण, तुम्ही मला जर सांगितले आहे, एक मिनिट. हां.
आहे ते मी पूर्णपणे खरे मानतो. हे प्रभू, देवदेवता किंवा असुरगण तुमचा स्वभाव समजू शकत नाही. 10.15 हे परम पुरुष, हे सर्वांचे मूळ, हे सर्व धर्माचे प्रभू, हे देवांचे देव, हे विश्वाचे प्रभू, अर्थात तुमच्या अंतरंगा शक्तीने स्वतःला ओळखणारे तुम्हीच आहात. हरे कृष्ण. 10.39 एवढेच नव्हे तर हे अर्जुना, मी संपूर्ण जगाचा बीज पिता आहे. माझ्याशिवाय कोणताही प्राणी जगू शकणार नाही. 10.40 हे परंतप, माझ्या दैवी व्यक्तिमत्वाचा अंत नाही. मी तुला जे बोललो ते फक्त माझ्या चिरंतन विभूतीचे लक्षण आहे. 10.41 सर्व वैभवशाली सौंदर्य आणि वैभवशाली सृष्टी माझ्या वैभवाच्या ठिंगणीतून तयार झाली आहे. हे तू जाण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे हे सगळे श्लोक नंतर पण एक एक ते येणार आहे. इथे एकत्र का दाखवलेत ह्या स्लाइड मध्ये ना, तर भगवान कृष्ण हे सर्व गोष्टींचे स्त्रोत आहेत, म्हणजे मूळ आहेत. त्यांच्यातूनच सारं काही उगम झालेलं आहे, हे श्लोक सांगतात. आता इथे बघा 10.2 मध्ये की ते काय म्हणतायत की देवी देवता महर्षी ह्यांना सुद्धा कृष्णांची ऐश्वर्य पूर्ण माहित नाहीये. हा, कारण मीच सर्व महर्षी देवी देवता ह्यांचा म्हणजे आता हे बघा, आई वडील आपल्याविषयी जितकं जाणतात की आता माझी मुलं आहेत, ती त्यांच्याविषयी मी जेवढं जाणते किंवा माझे आई वडील माझ्याविषयी जाणत होते तेवढं उलट गेलो. आता मला माझ्या आई वडिलांविषयी तेवढं माहित असेल का? कारण ऑब्विसली नाही ना. मी कुठं त्यांचं बालपण बघितलं वगैरे. हं. तर तसं आहे इथं, त्यामुळे ते सगळ्यांचा उगम आहे, त्यामुळे ते सगळ्यांना जाणतात व्यवस्थित. पण आपण त्यांना आपल्या एकतर ह्या मर्यादित इंद्रियांनी मर्यादितच जाणू शकतो. अशी कुणाचीच वाणीची सुद्धा ताकद नाही की जे त्यांचं पूर्ण गुणगान गाऊ शकेल. हा, नंतर बघा, जे माझ्या ऐश्वर्य आणि योगासह पूर्णपणे आश्वस्त आहेत ना, तो माझ्या म्हणजे हे जे आपण आता शिकतो ह्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपण कृष्णांना जोडून घेतलेलो असलो ना, तर तो माझ्या अनन्य भक्तीसाठी तयार आहे, यात काही शंका नाही. अशांनाच कृष्णांची अनन्य भक्ती मिळते. अनन्य म्हणजे काय, दुसरं कोणीही नाही, कृष्ण. अशी ती अनन्य भक्ती सहजासहजी हातात येत नाही. आधी तुम्ही हे सगळं शिकायला हवं, जीवनात उतरवायला हवं. हा, पुढे इथे 10.12 पासून आहे ना, अर्जुनाने मानलेलं आहे की हे म्हणजे कृष्णांना पुरुषोत्तम म्हणजे तुम्हीच सगळ्यांचे स्त्रोत आहात, सर्वोच्च आहात, त्याचे आहेत ते. की बघा इथे तो म्हणतोय की तुम्ही जे सांगितलं ते मी पूर्ण खरं मानतो. हा, आणि ते अर्जुन पण म्हणतो, हे प्रभू, देवी देवता किंवा असुरगण तुमचा स्वभाव समजू नाही शकत. पूर्ण त्यांना कोणच समजू शकत नाही. हरी अनंत, हरी कथा अनंता. हं. हे परमपुरुष, हे सर्वांचे मूळ, हे सर्व धर्मांचे प्रभू, हे देव सर्व देवा, हे देवांचे देव, काय काय आहेत बघा ते. हे विश्वाचे प्रभू, अर्थात तुमच्या अंतरंगा शक्तीने स्वतःला ओळखणारे तुम्हीच आहात. म्हणजे अर्जुन तर म्हणतोय की कृष्णांची अंतरंगा आणि बहिरंगा अशा 2 शक्ती असतात. तर अंतरंगा शक्तीने म्हणजे कृष्णांची योग माया, हा, तर तिने स्वतःला ओळखणारे तुमचे तुम्हीच आहात. तुमच्यातच ती क्षमता आहे, बाकी कोणाच्यात नाही. आता कृष्ण काय सांगतायत बघा, ही जी विभूती आपण पाहू म्हणजे ऐश्वर्य, विभू म्हणजे ऐश्वर्य, विभूती. हा, तर हे पर्यंत माझ्या दैवी व्यक्तित्वाचा अंत नाही. मी तुला जे बोललो ते फक्त म्हणजे माझ्या चिरंतन विभूतीचं एक लक्षण आहे, म्हणजे अंश आहे फक्त. सर्व वैभवशाली सौंदर्य आणि वैभवशाली सृष्टी माझ्या वैभवाच्या ठिणगीतून. हा, म्हणजे पुन्हा हेच की हे एक अंशरूप असल्यासारखं, एका अंशातून हे सारं तयार होतं त्यांच्या. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथे हे श्लोक आपल्याला सांगतायत की कसे कृष्णच सगळ्यांचे स्त्रोत आहेत. हरे कृष्णा. महर्षय्य सप्तपूर्वे चत्वारो मन अवस्था मध्वाना मानसा जाता एषा तो लोक इमाम प्रजाः. हरे कृष्णा. सप्तर्षीगण आणि त्यांच्या आधी इतर 4 महर्षी आणि सर्व मानव जातीचे पूर्वज सर्व माझ्या मनात जन्मले आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये राहणारे सर्व सजीव त्यांच्यापासून खाली अवतरित होतात.
चतुर्संग, सनक, सानंद, सनातन, सनतकुमार आणि सप्तर्षिगण, वसिष्ठ, कश्यप, अत्रि, चमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. हरे कृष्णा. ही यादी पहिल्यांदा दिली ती सनत कुमारांची नाव आहेत, खाली सप्तर्षी आहेत. आकाशात दिसतात ना सप्तर्षी. तर बघा इथे कृष्ण काय सांगतायत की सप्तर्षी आणि त्यांच्या आधीचे हे सनत कुमार. पुन्हा मनु म्हणजे कोण? मानव जातीचे पिता. आपण त्यांच्यापासून निर्माण झालोय, म्हणजे मनूचे पुत्र आपण म्हणून मानव म्हणतो. तर मनु आणि हे सगळे जे आहेत ना ते कृष्णांच्या इच्छेने जन्मले, त्यांच्या मनात आधी जन्मले आणि त्यांच्यापासूनच पुढची सारी प्रजा तयार झाली आहे ना. मग आता रिव्हर्स उलट गेलात तर आपले पूर्वज मनूंचे ब्रह्माने तयार केलं. ब्रह्मांना कोणी तयार केलं? ज्ञान दिलं. कुठून ते आले ते? तर गर्भोदकशाही विष्णू महर्षी थांबा सांगते. गर्भोदकशाही विष्णू आले कारणोदकशाही विष्णूंमधून. ते कुठून आले? तर कृष्णांमधून. असं त्यामुळे सर्वांचे आपण सारे त्यांच्यामधून आलेलो आहोत. हे बाळ सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी आहेत. त्यांनीच म्हणजे हे गोत्र असतं बघ, गोत्र ते सप्तर्षी असतात बघ. त्यांनीच पुढे हे झालेले. आपल्याला युवराज सांगेल क्लास झाल्यावर ह्याच्याबद्दल जरासं जास्त. माताजी घ्या पुढची. पण आकाशात दिसतात बघ सप्तर्षी. आता दिसतोय काय मला माझं लक्ष नाही. पण दिसतात बरेचदा. उत्तरेकडच्या बाजूला दिसत होत्या सप्तर्षी. पहाटे म्हणजे जरा 5 वगैरेच्या आसपास उठलास ना की सप्तर्षी दिसतात. आता जरा चेक करायला हवं. 7 तारे असतात. मग आता ब्रह्मांची हं? इंद्रधनुष्य. नाही, सप्तर्षी एक असा आकार असतो म्हणजे चौकोन. एक आता मी तुला कागदावर काढून दाखव. 1, 2, 3, 4 असा चौकोन असतो आणि त्याच्या 4च्या खाली पण शेपटी असल्यासारखे 3 असतात. असे मिळून ते 7 7 त्या ताऱ्यांचा समूह आहे, ज्याला सप्तर्षी म्हणतात. हो. सांगते तुम्हाला. कॉन्स्टलेशन. तर आता ब्रह्मा कोणी निर्माण केले? आपण ब्रह्मांडपासून येतो आणि ब्रह्मा कोणी तयार केले? तर ब्रह्मा ही बघा ब्रह्मांड केवढी बाहेर आली आहेत त्यांच्यामधून. ते सारे कृष्ण स्त्रोत आहेत सगळ्याचा. हे जाणायचं पण आहे आणि मानायचं पण आहे. घ्या माताजी पुढची slide. असं तरी पण इम्पॉर्टंट होतं. पण लिहायचंय. पेन. म्यूट कर. हे बघा जर आपण काय शिकतो सायन्स मध्ये की आपले पूर्वज माकड आहेत. तसं नाहीये. आपण भागवतम आपल्या शास्त्रांचा अभ्यास कराल तर आपण ब्रह्मानी मनू बनवले मानव जातीचा म्हणजे प्रजा निर्माण करण्यासाठी. तर आपण ते पुत्र आहे. बाळ म्यूट करून जा. पद्मनाभ म्यूट हो जरा, आवाज येतोय. हो. आपण ना हे विज्ञान आणि हे तर तसं बघायला गेलं तर आता जगात शिकवत नाहीत हा सिद्धांत की आपण म्हणजे मनुष्य हे माकडापासून निर्मित झालेत. पण भारतात अजूनही शिकवतात. पण ठीक आहे. पण मग आता का तुम्ही बघता का कुठे माकडांमधून मनुष्य तयार होत आहेत असं दिसतंय काय? सांगा. गेल्या 500 वर्षापासून वगैरे तरी ऍटलिस्ट कुठल्या तरी माकडांमध्ये इतकी प्रगती झाली की त्यांचं शरीर एवढं बदललं आणि ते असे राहायला लागले वगैरे. असं कुठे बघितलं का? तर नाही. कारण ना मुळात ते खरं पण नाहीये. आपण मनूपासून निर्मित आहोत. आपण कृष्णांपासून निर्मित आहोत. बघा कृष्णाने शरीर पण आपल्याला त्यांच्यासारखंच दिलेलं आहे. आता पुढची स्लाइड घ्या. आता हे पण बदल तुम्ही कुठल्या माकडांमध्ये बघितलंय की हो बाबा एक माकड उठला आणि थोडे त्याने कथा कादंबऱ्या लिहायला सुरू केल्या, वाचायला सुरू केलं, असं दिसतं का तुम्हाला? मग आताच प्रोसिजर का थांबली सांगा? हरे कृष्ण. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. हरे कृष्ण.
मी सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगांचे कारण आहे. सर्व काही माझ्यापासून प्राप्त झाले आहे. हे चांगले जाणणारा बुद्धिमान माझ्या प्रेमात आहे आणि मनापासून माझी पूजा करण्यास पूर्णपणे तयार आहे. हरे कृष्णा. हां. तर हे आपण असं त्यांना जाणायला हवं, की कृष्ण सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगाचे कारण आहेत. कारण आहेत म्हणजे त्यांच्यातूनच निर्माण कारणोदकशाही विष्णू हे महाविष्णू म्हणतात. हे जे आता समोर दिसतायत ना, ते ते बघा हां, ते किती कोमल आहेत त्यांची बोटं, चेहरा वगैरे बघा. ते म्हणून ते म्हणजे सौंदर्य आहे ना त्यांच्याकडे षड-ऐश्वर्यांमधलं. तिथे पण बघा किती छान दिसतायत. अ, कमल चरण का म्हणतात बघा, पाय वगैरे असे कमळासारखे. कमळाच्या पाकळ्यांसारखे. तर असं. मग हां, हे कारणोदकशाही विष्णू किंवा महाविष्णू हेच कारण आहेत. इथूनच सगळं निर्माण होतं. त्यामुळे सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगांचं कारण कोण आहे? कृष्ण. सर्व काही माझ्यापासून प्राप्त झालंय. हे जो जाणतो ना, म्हणजे हे जाणणारा जो बुद्धिमान, हे जो जाणतो त्याला बुद्धिमान म्हणतात. तो कृष्णांच्या प्रेमात असतो आणि मनापासून कृष्णांची पूजा करायला पण तयार असतो. हं. कारण त्याने हे सत्य जाणलेलं असतं, जीवनात उतरवलेलं असतं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे आपले हे आहेत कृष्णांचे ना, म्हणजे कृष्णांचे खूप अवतार आहेत. कधी तुम्हाला पण कळणार नाही प्रकट होऊन काहीतरी करून गेले. पण हे मेन अवतार आहेत म्हणजे हे दशावतार. हां, तर तुम्हाला येत दशावतार. असली तर नावं सांगा मग तुम्हाला येत असली तर. आधी थांबा म्हणजे क्रमाने घेऊ आपण. इकडे या माताजी कॉर्नरमध्ये हा कोण आहे? खाली, खाली मत्स्यकडे या. हा मत्स्य आहे बघा, डाव्या बाजूला खाली कॉर्नर मधला. हां, हो हा हो. अवतार कधी घेतला होता? पहिलं जेव्हा प्रलय आला ना, तेव्हा त्या राजांना सांगितलं होतं ना, की तू जहाजात प्रत्येक प्रजातीमधलं म्हणजे तुला हवं तसं सगळं घे आणि त्या जहाजाला ह्या माशाने तोलून धरलं होतं. हं. मनू आणि शत्रुपाच होते. होय बहुतेक. ओके. हो हो. तर आता त्याच्या वरचं कोण आहे? मत्स्य झाला की अच्छा. मत्स्य झाला की कूर्म वरती. कूर्म समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताला असं म्हणजे वासुकी नाग गुंडाळला होता मंदार पर्वताला आणि एका बाजूने देवतांनी धरलेलं, दुसऱ्या बाजूनी राक्षसांनी असे ढवळत होते. पण तो मंदार पर्वत खाली जायला लागला समुद्रामध्ये. मग तेव्हा कूर्म कासव अवतार घेऊन असे धरला होता. आपल्या पाठीवर त्यांनी तो मंदार पर्वत घेतला. हां, तर तो कूर्म. मग वराह, हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरणाक्ष होता ना, तो पृथ्वीला पळवून रसातल म्हणजे शेवटचं लोक आहे, जिथे खूप अस्वच्छता असते. मग अस्वच्छतेमध्ये जाणार कोण तर डुकराला असलं आवडतं. म्हणून वराह अवतार घेऊन अ, म्हणजे त्याला मारलं, त्याच्याबरोबर युद्ध करून आणि पृथ्वीला घेऊन आले. मग वराह झाल्यावर नरसिंह, मग तेच हिरण्यकश्यपू, त्या हिरणाक्षचा भाऊ, त्याला मारायसाठी नरसिंह. मग वामन, आपण गोष्ट बघितली. मग परशुराम, क्षत्रियांचं 21 वेळा उच्चाटन केलं. कारण ते क्षत्रिय पण तसेच झाले होते. ते स्वधर्म विसरले होते. हं. त्याच्यानंतर राम, मग कृष्ण, मग बुद्ध, गौतम बुद्धांचा अवतार आता तुम्ही म्हणणार का बरं कृष्णांना घ्यावा लागला? तर तेव्हा ना काय झालं होतं, वेदांचा आड घेऊन किंवा वेदांचा चुकीचा अर्थ पसरवून ना अपरिमित प्राण्यांच्या बळी दिला जात होता. हां, म्हणजे पृथ्वीने आक्रोश केला अक्षरशः. आता आपण जशी पृथ्वीची बाळं आहोत, तशी ती पण आहेतच ना. तर म्हणजे त्यामुळे हा अवतार गौतम बुद्धांचा घेतला होता, की ते म्हणजे ती प्राणी हिंसा थांबवा म्हणून. हं. कुठलंही कारण तुम्ही देऊ शकत नाही. विनाकारण प्राण्यांचा बळी देण्याचा म्हणजे आपण प्राण देऊ शकत नाही, तर आपण घेऊ पण शकत नाही. हां, मग त्याच्यानंतर हा कल्की आहे. पांढऱ्या घोड्यावर बसून तो कल्की अवतार म्हणजे कलियुगाचा अजून 4,32,000 वर्षाच्या कलियुगातले फक्त हां, युवराज थांब 2 मिनिट. तर 4,32,000 वर्षांचं हे कलियुग आहे. त्यातले फक्त 5,000 वर्ष झालेत
हा कल्की अवतार असतो, हा कलियुगाचा शेवट असतो. म्हणजे तेव्हा अधर्म भयंकर होतो. त्यामुळे बस मग तो एंडच असतो कल्की म्हणजे. आणि मधी हे आपले भगवान कृष्ण. हा, तसे हे मुख्य दशावतार आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, युवराज आपण थांबा, क्लास करू आणि मग मी तुला आपले तुझं डाऊट घेऊया. हा, ठीक आहे. तर आहे बघा, आता खरा मालिक कोण आहे बघा. मग आता तुम्ही काय म्हणाल, मी का नोकरी करतो, मी बिझनेस करतो, मी पैसे कमावतो, हे माझे पैसे आहेत. किंवा मी त्या पैशातून ही गाडी खरेदी केली, माझी आहे, हे घर खरेदी केलं, माझं आहे. हा कागदोपत्री आपणच तयार केलेल्या कायद्यानी आहे, पण ते तुमचं कोण तुमच्याकडून काढून घेत नाहीये. पण इथे प्रश्न काय आहे, खरा मालक कोण आहे? हा, मग हे जे शरीर दिलं त्यांनी दिलं कृष्णाने. इंद्रिय जे वापरून तुम्ही हे सगळं बनवता, ती कोणी दिली? इंद्रानी दिली, सॉरी कृष्णाने दिली. हा, पुन्हा ह्या ज्या पृथ्वीवर राहता, जिथल्या श्वासासाठी ऑक्सिजन वापरता, हे पाणी वापरता, जिथून अन्नधान्य, पैसे खात तर नाही ना, खाणार तर अन्नधान्यच आहात. मग ते कोण देतं? ही जमीन, ही भूमी, पृथ्वीच मुळात त्यांनी तयार केली, ही माती, हे सारं. हा, मग खरा मालक कोण आहे? म्हणजे तत्वतः विचार कराल, हे मूळ कृष्ण. कुठून आलं, कुठून आलं? हा, तर खरा मालक कोण आहे? कृष्ण आहेत. हा, आणि हे आपल्याला जाणीव हवी. आपण, हा कृष्णा, हे सारं तूच दिलेलं आहेस, ही आपल्यामध्ये भावना हवी. किंवा ही सारी तुझी कृपा आहे. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा. कोण, थांबा, हा कोण म्हणालेलं काल 10वा अध्याय वाचता येतो? पठण आहे करता. तर वाचता येत असला तर वाचा हा मी श्लोक. वाचू? छान. हा, वाच वाच, छान आहे हा मी श्लोक, लक्षात मी ठेवा. हरे मिथ्येचा कृष्णा. धर्मत प्राणा प्राणा एक जण, एक जण आधी वाचा, दुसऱ्याने नंतर. चक्षमाचे त्याची तुच्छाती चरत्र. हरे कृष्णा. आता दुसरं कोण वाचणार होतं? मी. हा, वाच. मच्चित्ता मदगत मदगत प्राणा. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हा, हरे हरे कृष्ण. कृष्ण. खालचं पण वाचा, बरोबर आहे. हरे कृष्ण. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यात राहतात. ते माझ्या सेवेत आपले जीवन अर्पण करतात आणि ते एकमेकांना ज्ञान देतात आणि माझ्याबद्दल बोलताना समाधान आणि आनंद अनुभवतात. हरे कृष्ण. म्हणजे आता कृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत, इथे प्रभुपाद स्वामी घ्या किंवा आपले तुकाराम वगैरे, आपली किती मोठी हे आहे. हा, आपले चैतन्य महाप्रभू घ्या, मग कोणही तुम्ही, आपले सगळे संत घ्या. तर त्यांचे कसं होतं बघा, हे जे शुद्ध भक्त असतात ना, संत, त्यांचे विचार असतात ना, ते नेहमी कृष्णांशी जोडलेले असतात. हा, त्यांच्या सेवेत कृष्णांच्या त्यांनी जीवन अर्पण केलेलं असतं. नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका म्हणतो नाच आपण, हा भागवत धर्माचा हा भगवा झेंडा अटके पार लावला. म्हणजे त्या काळी तिथपर्यंत गेले भागवतमच्या हे शिकवणी देत. प्रभुपाद स्वामींनी पण परदेशात जाऊन, ज्या लोकांना काही माहित नव्हतं, तिथे भागवत धर्म स्वीकारला. म्हणजे हे केला, प्रचार प्रसार केला. खूप शुद्ध, अरे हे पण बघते ना, भक्त असतात माहितीये, म्हणजे आपण करतो तेवढंच ते पण करतात. तर असे, हा आचरण मुख्य म्हणजे. मग असे असतात महात्मे. आणि ते एकमेकांना कृष्णांबद्दल ज्ञान देतात. आता प्रभुपाद स्वामींनी एवढं एवढं पुस्तकं लिहिलेली आहेत ना, हा, आपल्याला सोप्या सोप्या भाषेत त्या शिकवणी कळण्यासाठी. पुन्हा कृष्णांबद्दलच बोलतात आणि त्या बोलण्यामध्ये एक आनंद आणि समाधान अनुभवतात. तर ही बघा बाळांनो, ही शुद्ध भक्त हे असे असतात. हा, लक्षात ठेवा तुम्ही, हा 9 नंबरचा श्लोक. आता जी पुढची स्लाइड घ्या. आता प्रल्हाद महाराजांची इथं गोष्ट आहे, की प्रल्हाद महाराज आहेत ना, गुरुकुलामध्ये रिकाम्या वेळेत, म्हणजे शिक्षक शिकवून थोडा रिकामा वेळ उरतोच ना,
तर प्रल्हाद महाराज आहेत ना, त्या ह्यांना सांगायचे, "चला, चला आता आपण नामस्मरण करूया, म्हणजे विष्णूंचं नाव घेऊया." तर तेव्हा त्याच्याच वडिलांची सक्त हे होती, की त्याला विष्णूंचं नाव आवडायचं नाही कोणी घेतलेलं. म्हणजे अ, कोणही कसलीही प्रकारची भक्ती वगैरे करत नव्हतं. सगळ्यांना मारायचं. म्हणजे विष्णूचा एवढा राग होता, की नाही विष्णूचं नाव घ्यायचं नाही. आणि त्यांचाच मुलगा हा प्रल्हाद ती मुलं घाबरायचीत. नाही, नाही ओरडतील कोणतरी. तर ते म्हणायचे, "नाही विष्णूंच्या भक्ताला कुणाची भीती?" आणि स्वतः पण घ्यायचे, त्यांना पण घ्यायला लावायचे. तर असं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. ही ह्यांची गोष्ट असणार हिरण्यकश्यपूची. आपण जरासं थोड्या वेळाने बघूया. आपण एकसारखा अध्याय पुरा करूया हां. हे शुद्ध भक्ताविषयी येईल कसे असतात. नरसिंहदेवांचं प्राकट्य. हां, वाचा माताजी. ही हरे आ, कृष्ण. हां, 8.9 सॉरी 10.9, 10, 11 आणि 12 ह्या एवढ्या 4 श्लोकांना चतुश्लोकी भगवद्गीता म्हटलं जातं हां. वाचा माताजी. हरे कृष्ण. तेषा सततयुक्ताना भजता प्रतिपूर्वकं ददाति मा बुद्धियोगं ता येने मामप्नुयन्ति ते. हरे कृष्ण. जे सतत प्रेमाने माझी सेवा करत असतात, ज्याद्वारे ते माझ्याकडे येऊ शकतात, त्यांना मी ज्ञान देतो. हरे कृष्ण. हे बघा, जे असे सतत स्वतःला कृष्णांशी जोडून घेतात ना, पण मग इथे कृष्णाने काय सांगितलंय, तुम्ही जिथे आहात तिथून गीतेचं ज्ञान मिळालं, भागवतचं आणि तुम्ही जोडून घेतलंय स्वतःला, तर जास्त काळजी करू नका, की मला नाही जायला, वृंदावन लांब राहिलं किंवा तीर्थस्थळांना जाता येत नाही वगैरे, वर्षातनं एकदाच पंढरपूरला कसाबसा जातोय, असं नका वाईट वाटून घेऊ. तुमच्या हृदयात जर का ते प्रेम असलं ना भक्तीचं, तर आहे ना कृष्णच आपल्याला असं ज्ञान देतात, की आपण कृष्णांकडे जाऊ शकू काय ना काहीतरी. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यासाठी खरं तुम्ही प्रेमाने जोडलं गेलं पाहिजे कृष्णांबरोबर. आता बघा हां, आपण हा कंपास दाखवलाय किंवा हे नॅव्हिगेशन आहे. हे वापरून तुम्हाला सापडतो. तुम्हाला जिथं जायचंय तिथं तुम्ही जाता. तसंच कलियुगाचा धर्म काय आहे? हरिनाम जप. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. हा महामंत्र वापरून आहे ना, तुम्ही कृष्णांकडे जाऊ शकता. आणि नाम जप करायला काही हे नाहीये मर्यादात. सकाळीच करा म्हणजे सकाळी करणं जरा जास्त चांगलंय. तेव्हा एकाग्रता होते म्हणून. पण दिवसाच्या कुठल्याही वेळेला करा, कुठेही बसून करा, म्हणजे कुठल्याही दिशेला तोंड करा. हां, त्यामुळे आपण नामजप तरी करूच शकतो ना. हां, तर तो आपल्याला कृष्णांकडे नेणारा मार्ग आहे. घ्या माताजी पुढचं. हरे कृष्ण. तेषामेवानुकम्पन् पार्थ महमज्ञाजतमः नाशात्मा भावस्तो ज्ञानादीपेन भास्वता. हरे कृष्ण. ज्ञानाच्या प्रकाशमान दिव्यातून त्यांच्या हृदयात राहून त्यांच्यावर विशेष प्रसन्न होण्यासाठी मी अज्ञानी अंधार दूर करतो. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण. तर ज्ञानाच्या प्रकाशमान दिव्यातून म्हणजे आपल्या हृदयामधले जो अज्ञानाचा अंधार असतो ना, तो अ, कृष्णच ज्ञानाने दूर करतात. म्हणजे मग आता तुम्हाला हा ऑनलाईन भगवद्गीतेचा क्लास भेटला किंवा मला इथं तुमच्यासारखाच भेटला. हां, किंवा इथे वरती परीक्षित महाराज दाखवलेत. परीक्षित महाराजांचे 7 दिवसाचंच आयुष्य शिल्लक असतं. ऋषीपुत्रांच्या शापामुळे. तेव्हा परीक्षित महाराज विचारतात, की ह्या 7 दिवसात मी कृष्णांकडे जाण्यासाठी सगळ्यात चांगलं असं मी काय करू शकतो? मग त्यांचा सल्ला मिळतो, की भागवत ऐकू शकता. मग ते ह्याच्या की काय म्हणजे मुलग्याचा राज्याभिषेक करतात आणि ह्याच्या हरिद्वारला गंगेच्या काठी येतात. हां, तेव्हा ठरलेलं नसतं, की ते भागवतम कुणाकडून ऐकतील. तर तिथे शुकदेव गोस्वामी म्हणजे व्यासदेवांचा मुलगा शुकदेव गोस्वामी येतात अचानक. तेव्हा मग आणि त्यांच्याकडून 7 दिवस परीक्षित महाराजांनी भागवतम ऐकलेलं आहे. तर कृष्णच आपल्या हृदयातला हा अंधार आहे ना, कृष्णच
तो प्रकाश देतात, की हा ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये येतो. इथे खाली माता देवहूती आहेत आणि कपिल मुनी. कृष्णांचाच एक अवतार आहे तो कपिल मुनी. तर माता देवहूतींची प्रश्नोत्तर, जी प्रश्न होती त्याची उत्तरं कपिल मुनींनी दिलेली आहेत. भागवतम मध्ये आहे ते सगळं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 11वा. तर इथे ना म्हणजे 10.9, 10, 11 ही चतुश्लोकी भगवद्गीता शिकलोय आपण ही. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा, जर आपण शरण जायला तयार असलो तर परमेश्वर आपल्याला आपल्या निवासस्थानी नेण्यास तयार आहे. हरे तर आपण त्यामुळे ही चतुश्लोकी भगवद्गीता लक्षात ठेवा. 8 ते 11वा अध्याय, म्हणजे 10.8 ते 10.11. ओके. उद्या परत होते. उद्याच्या अध्यायात स्लाइड आहे ती एका टायमाला 4 श्लोक आहेत. परत बघू आपण तेव्हा. जर आपण मग आता इथे लक्षात घ्या, की आपण नित्य वाचे तुझे नाम घेऊ, पांडुरंगी सदा लीन होऊ. सांगितलंय ना. तर आपण पण जर का कृष्णांना शरण जायला तयार असाल, तर परमेश्वर पण आपल्याकडे, म्हणजे भक्तीमध्ये 1 पाऊल तुम्ही टाकलात तर 10 पावलं कृष्ण टाकणार. आपण शरण जायला तयार असलो तर ते पण आपल्याकडे यायला तयार आहेत. इथे बली महाराजांच्या ह्याच्यात वामनदेव बनून आले आणि बलींचा उद्धार केला. आणि ह्या इंद्रानंतर पुढचा इंद्र बली महाराज होणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ह्या श्लोकांमध्ये ना अर्जुन हा कृष्णांना सखा मानायचा, म्हणजे सखाच होता. तर आहे ना इथे परमब्रह्म म्हणून मान्य केलेलं आहे बघा. हरे कृष्ण. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रं परम भवान पुरुषं शाश्वत दिव्यमादिदेवजभिमुत विभूम थांबा अहो. थांबा, मी पुढचा वाचून दाखवते. ते असीत देवल अशी ती फोड आहे तुम्हाला. हे बघा, त्याच्या पुढचा अजम विभू आहू त्वाम ऋषय सर्वे देव ऋषी नारद तथा असित देवल व्यास स्वयं च एव ब्रवीषि मे. म्हणजे एवढी नावं आहेत त्याच्यात, एवढ्या सगळ्यांनी पण ते मान्य केलं. वाचा माताजी. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, तुम्ही सर्वोच्च भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही चिरंतन दैवी आदी पुरुष आजन्मी आणि महान आहेत. नारदा असित देवल आणि व्यास यासारखे ऋषी तुमच्या सत्याची पुष्टी करतात आणि आता तुम्ही स्वतः मला सांगत आहात. हरे कृष्ण. आता हा 12वा हे पाठ करा. कधी गेलात कृष्णांजवळ मंदिरांमध्ये वगैरे, तर हा श्लोक जरी म्हटलात स्तुती म्हणून तरी चालेल. पाठ करा. त्याला असं म्हणा, की तिथे मान्य केलेलं आहे बघा. अर्जुनानी त्यांना काय काय म्हणून मान्य केलं? परमब्रह्म, परमधाम, पवित्रम म्हणजे सगळ्यांमध्ये पवित्र, आणि परम सत्य, एवढं सगळं अर्जुन म्हणतोय तुम्हीच आहात. आणि तुम्ही कसे आहात? चिरंतन आहात, दैवी आदिपुरुष, अजन्मा आणि महान आहात. हे सगळं म्हणून मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतर तो काय म्हणतोय, की नारद, असित, देवल, व्यास हे ऋषी आहेत थोर, ह्यांनी तुमच्याविषयी हे सांगितलेलंच आहे आणि आता तुम्ही स्वतः पण हेच मला सांगत आहात. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि तो अर्जुन हे सारं स्वीकार करतोय. मग आता देव कोण आहे, त्यांचं नाव काय आहे, हे कळलं ना. आपला देव कोण आहे, भगवंत कोण आहेत? कृष्ण. तर त्यांचं नाव काय आहे? कृष्ण. ते माणूस आहेत का? होय, बघा त्यांचं तसंच. ऍक्च्युली त्यांनीच त्यांच्यासारखं रूप आपल्याला दिलंय. केवढं प्रेम असेल बघा, फक्त आपल्यालाच दिलंय त्यांच्यासारखं रूप. त्यांचा फॉर्म काय ते दिसतायत तसे आहेत, ते कसे दिसतात ते विचारलंय ते, की 2 हात, 2 पाय, हातात बासरी, डोक्यावर मोरपीस असे आहेत ते श्यामसुंदर. त्यांच्यावर ध्यान कसे करायचे आहे केंद्रित? तर हरिनाम जप. आणि त्यांच्या या साकार रूपावर करायचंय तुम्ही. ते निराकार नाहीयेत, आकार नाहीये होय त्यांना. हे इतके छान आहेत दिसायला, त्यांना आकार, आणि किती किती सुंदर वर्णन केलेली आहेत बघा त्यांची.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटी घेऊन या. त्याच्यात आहे बघा किती मकर कुंडले ते हे वर्णन केलंय, ते बघितलंय म्हणून तर केलंय ना त्यांनी. ते निराकार नाहीत, साकार आहेत आणि आपण साकार रूपावर ध्यान करायचं. त्याची सेवा करण्यात जास्त आनंद येतो. आता तुम्हाला निराकार आता काय दिसतंय तेच माहित नाही माताजी आणि कुणातला तुळशीपत्र वाहू असं म्हणालच ना, तर ह्यांच्या चरणांवर तुळशीपत्र वाहायचं असतं. हं. त्यामध्ये आनंद आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हे आपलं पंचतत्व मंत्र आहे हा. तुम्ही जप सुरू करायच्या आधी आपल्या आचार्यांना प्रणाम करायचा. म्हणजे ते आपल्याला आशीर्वाद पण देतात आणि सांभाळून पण घेतात. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. आणि मग आपला जप. हे मधले आहेत हे चैतन्य महाप्रभू, निळ्या धोत्रातले शेजारचे नित्यानंद प्रभू बलराम आलेले त्याच्या शेजारी व्हाईट मध्ये आहेत पांढऱ्या ह्याच्यात ते अद्वैत आचार्य, ते महाविष्णू आणि म्हणजे भगवान शिव असं मिळून आले होते. म्हणजे सदाशिव रूप. सदाशिव लोक कुठं आहे? गोलोक वृंदावनाच्या इकडे असतो हा शिवलोक असतो प्रत्येक ब्रह्मांडामध्ये. महादेव असतात तिथे. आणि सदाशिव कुठे असतात? तर गोलोक आहे ना, गोलोक वृंदावन चार्ट मध्ये सगळ्यात वरती तिथं सदाशिव लोक असतो, तिथे सदाशिव असतात. तिथेच पुन्हा गोलोक वृंदावनच्या अगदी जवळ रामांचं साकेत धाम आहे. तर हे म्हणजे हे अद्वैत आचार्य म्हणजे सदाशिव आणि महाविष्णू असे आले होते. इकडे म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या शेजारी गदाधर पंडित आहेत, ती राधाराणी आणि त्यांच्या ललिता सखी अशा मिळून आलेल्या. आणि त्यांच्या शेजारी नारद आहेत, श्रीवास पंडित. हे का आले होते? तर त्यांच्या लीलांमध्ये मदत करायला. अजूनही कुठेही लीला सुरू असल्या तर मदत करतच असणार आहेत लीलांमध्ये. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर ह्या आचार्यांचे आपण आशीर्वाद घ्यायचे असतात. त्यांनी खूप खूप त्रास सहन करून आपल्यासाठी हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. खूप म्हणजे खूप भयंकर अन्याय सहन करून करून. आता बघा, सुदामाने परमेश्वरांना फक्त खरं प्रेम दिलं आणि कृष्णाने पण मी तुम्हाला कालच सांगितलं, एखादा वाडा देणं, दासदासी आणि खूप सोनं नाणं देणं, हे कृष्णाने देणं असल्या गोष्टी देऊन कृष्ण देतातच, पण ते भक्ती देत नाहीत इझिली. पण सुदामाला त्यांनी भक्ती दिली होती. आणि किती अद्भुत प्रेम. ते खूप छान कविता आहे रे ती हिंदी मधलं भजन सूरदासांचं. ते कधीतरी ऐका तुम्ही. ही म्हणजे पाण्याने नाही चरण ह्यानेच धुतले म्हणून. नाही ना, म्हणजे डोळ्यातल्या पाण्याने चरण धुतले. इतकं इतकं प्रेम. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता कृष्ण काय म्हणतात की वाचा कोणतरी तुम्ही. हरे कृष्ण. भगवान म्हणाले, होय, मी तुला माझ्या भव्य अभिव्यक्तीबद्दल सांगेन, पण त्यांच्यामध्ये जे प्रमुख अभिव्यक्ती आहे ते कथन करेन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अमर्याद आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर बघा, इथं की नाही कृष्ण काय म्हणतात, पूर्ण ऐश्वर्य सांगणं इम्पॉसिबल आहे अर्जुना म्हणतात. तर मी फक्त तुला प्रमुख प्रमुख आणि ते पण एक अंश होईल एवढंच सांगतो. अमर्याद. विभू म्हणजे काय? पूर्ण ऐश्वर्य. मग कृष्ण विभू आहेत. आणि आपण अणू आहोत. एकदम सूक्ष्म अणुसारखे आपण आहोत. कृष्ण विभू आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हे मी तुम्हाला ना असं वाचायचंय. आता कशामध्ये काय आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. वाचणार आहे माताजी तुम्ही. आदित्यांमध्ये कोण आहेत? विष्णू. ताऱ्यांमध्ये चंद्र, वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र,
आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमध्ये कृष्ण कोण आहेत? मन. अ, प्राण्यांमध्ये कोण आहेत? तर जीवनशक्ती, चेतना जी आहे, आपली जीवनशक्ती जी आहे ना, ते कृष्ण आहे. रुद्रांमध्ये शिव, यक्ष आणि सर्वांमध्ये काय? कुबेर. जे पुजारी म्हणजे इथे येतात काय युरोपला पुजारीमध्ये ब्रह्म संपत्ती. बृहस्पती. सेनापती बृहस्पती सॉरी. सेनापती. सेनापतीमध्ये स्कंद. स्कंद. जलाशयामध्ये सागर. साधूमध्ये भुगू. ध्वनी कंपनमध्ये ओम. ध्वनी कंपनमध्ये ओम. पवित्र नामाचा जप त्याग. आचल गोष्टीमध्ये हिमालय. वृक्षामध्ये अश्वस्थ. देवाचे ऋषी नारद. डेमिगॉड्स मध्ये चित्र. म्हणजे हे देवीगॉड इथे गंधर्व असतात ना, गंधर्व ते गातात छान वगैरे ना, तर त्यामध्ये गंधर्व चित्ररथ. चित्ररथ. त्याच्यात आणि चित्ररथ. घोड्यांमध्ये काय आहे माताजी ते? उच्च श्रवा. उच्चश्रवा. आणि उच्चश्रवा. आणि हत्तीमध्ये ऐरावत. इंद्राचा ऐरावत धरू नका. तुम्ही ऐरावत भरपूर असतात, तर ऐरावत ही श्रेणी म्हणजे ते कृष्ण आहे. त्याच्यानंतर एक मिनिट त्याच्यानंतर एक वर वर मिनिट. वर चला. ते वर जात पुरुषांमध्ये नाही. एक मिनिट. दुसरी आली स्लाइड. ते नाही. पुरुषांमध्ये एक मिनिट माताजी, हे का नाही जाते? आम्हाला दिसतंय अच्छा ओके. पुरुषांमध्ये सम्राट. शस्त्रांमध्ये वज्र. गायांमध्ये सुरभी. ह्याच्यानंतर काय? एक कुपिड. कामदेव आहे. असू दे, पुढे चला तुम्ही. म्हणजे सापांमध्ये वासुकी. नागांमध्ये अनंत. जलीय देवतामध्ये वरुण. पूर्वजांमध्ये आर्यनम. आयम्मा तो हे म्हणजे ते पूर्वज आपण त्या लोकाचे राजा आहेत ते आयम्मा. त्यांचं काय वाहन कावळा असतो. त्याच्यानंतर कानून के डिस्पेन्सर म्हणजे इथं डिसिप्लिन बघणार कोण? शेवटी फायनल यमराज. यमदेव. ते कृष्ण दैत्य आहे. दानवामध्ये प्रल्हाद. वशमध्ये करणारे समय. जनावरांमध्ये सिंह. पक्ष्यांमध्ये गरुड. शोधकामध्ये हवा. माशांमध्ये शार्क. नदीमध्ये गंगा. रचनामध्ये सुरुवात, अंत आणि मध्य. विज्ञानामध्ये आध्यात्मिक विज्ञान. हे काय? लॉजिक. सम्यक सत्य. लेटर्स मध्ये ABCD. कंपाऊंड वर्ड्स मध्ये ड्युअल वर्ड. क्रिएटर मध्ये ब्रह्मा. त्याच्या भजनांमध्ये ब्रह्म समान काय ते ब्रह्मा. कवितांमध्ये गायत्री. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष. ऋतूमध्ये वसंत ऋतू. आणि चीट मध्ये हे गॅम्बलिंग. वेळामध्ये गॅमलिंग असतो ना, जुगार. त्याच्यात काय आहेत बघा, ते जुवा आहेत. म्हणजे तो सगळ्यात फायनल. वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना त्याच्यात. लँग्वेज मध्ये धूम्रपान. हे ना दोन्ही लँग्वेजेस अरे बलवानांमध्ये बल. हे ना व्यवस्थित झालेलं नाहीये ट्रान्सलेशन. तुम्ही नक्की वाचा, हे समजण्यासारखं आहे. पांडवांमध्ये अर्जुन. साधूमध्ये व्यास. विचारांमध्ये उष्ण. पनिशमेंट मध्ये रॉड ऑफ जजमेंट. विक्ट्री मध्ये मोरालिटी. सिक्रेट मध्ये शांती. समजदारामध्ये बुद्धिमत्ता. म्हणजे तुम्ही बुद्धी कोणाच्यात आहेत? जे सुज्ञ आहेत, जे समजू शकतात, त्यांच्यातली बुद्धी आहे. भ्रष्ट बुद्धीमध्ये तुमच्या बरोबर कधी कृष्ण नसणार आहेत. पुन्हा इथे रहस्यांमधलं मौन कृष्ण आहेत बघा. ते म्हणजे हे छान आहे. तुम्ही हे वाचा. समजण्यासारखे श्लोक म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन जे दिलेलं आहे ना. आता ऋतूंमध्ये वसंत आहेत. आज वसंत पंचमी आहे बघा. छंदांमध्ये गायत्री आहेत. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्या कुणाचा? कृष्णांचा. सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्स्मा मी आहे म्हणतात ते. सोपं आहे. आणि स्त्रियांमधले पण हे गुण लक्षात ठेवा बघा. सर्व हरण करणाऱ्यांमध्ये मृत्यू मी आहे. भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण पण ते आहेत. आणि इथे ना 34व्या श्लोकात स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, दृढनिश्चय आणि क्षमा मी आहे.
तर हे स्त्रियांमध्ये असा त्रोटक अर्थ घ्यायचा नाही याचा. तर हे स्त्रीरूपी गुण प्रत्येकाने स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करायला हवा. आणि जेव्हा ते दुसऱ्यांमध्ये पण दिसतील तुम्हाला, तर ते कृष्ण आहेत असं समजायचं. तर ओके, तुम्ही स्वतः वाचा. सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव आहेत. समास असतात मराठीच्या व्याकरणात, त्यातला द्वंद्व समास ते आहेत. अक्षरामधला अकार ते आहेत. हा, अविनाशी अविनाशी वस्तूंमधला काळ ते आहे. हा, असं बरंच आहे, छोटं छोटं सांगितलं, नक्की बघा. आणि हे कृष्णाने काय सांगितलं त्यांचा जस्ट एक स्लाइड असा अंश आहे. तर तुम्ही पण हे सगळं ज्या ज्या वेळेस ह्या कुणाला भेटाल तेव्हा लक्षात ठेवा. म्हणजे आता वसंत ऋतू आला तर हा कृष्ण. आता फळांमध्ये कोण कृष्ण? आंबा आहेत असं. तर हा माशांमध्ये देव मासा, हे लक्षात ठेवा आणि जोडून घ्या. हे विभूती योग का हे अर्जुनाने विचारलंय, की आपल्यासारख्या मागून येणाऱ्यांना ते ते बघितल्यावर हा हे कृष्ण आहेत, हा हे आपल्याला जाणीव व्हावी. माताजी पुढची स्लाइड घ्या. आपल्याला महत्वाची गोष्ट शिकायची हिरण्यकश्यपूची, नरसिंह देवांचं प्रकट. हे इथं ते की नाही आपण जे आता बघितलो ना, वासुकी नाग, अनंतशेष, हा आपले शिवजी, तो उच्चश्रवा घोडा, आणि काय काय दिसतंय बघा तुम्हाला ह्याच्यात, नावं सांगा कुणाकुणाला काय काय दिसतंय. ऐरावत दिसतोय, सुरभी गाय, चंद्र दिसतोय, ओम दिसतोय. नारद, हा, नारद, शार्क, बरोबर आहे. हा, विष्णू, प्रल्हाद, हा प्रल्हाद पण दिसतात. बर, आणि विष्णू, कोण? विष्णू, हा हा, हो ते सेंटरलाच आहेत, मूषगम आहेत. हो ते पण आहे. सिंह कृष्ण, दिसतोय विष्णू बघा. महेश, हा कृष्ण, हा, कृष्ण पण दिसतायत. ओके, हा. तर हा ऐरावत, म्हणजे हा ऐरावत, सिंह, हो. सिंह, सिंह, हो हो. गरुड, गरुड पण दिसतायत बघा नारदांच्या तिकडे. तर असं काय, आपण आता गोष्ट बघूया. तर हे कृष्णांचे हे ऐश्वर्य आहेत. हा, बघा आपल्याला किती काय काय त्यांनी दिलंय, आणि कसं आपण कसं असं रे म्हणू शकतो, हे मी केलं, ती मी केलं. हा अहंकार असतो ना, तो कृष्णांपासून आपल्याला लांब करतो. त्यामुळे आपली भावना कशी ठेवायची माहितीये, हा कृष्णा हे सारं तूच मला दिलेलं आहेस, हा असं, आणि दिलेलंच आहे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हे झालं. नाही नाही, हा स्लाइड संपल्या का? मग आपण आता हिरण्यकश्यपूची गोष्ट बघूया, म्हणजे भक्त प्रल्हादांची. माताजी तुम्हाला जेव्हा लिव्ह व्हायचं असेल तुम्ही लिव्ह व्हा. हा हो हो माताजी. माताजी, हे बघा, हा तर कसं असतं, ही भक्त हिरणाक्षाची गोष्ट सांगितली बघा. तो पृथ्वीला पळवून नेतो, त्यामुळे वराह अवतार घेऊन त्याला मारतात विष्णू. मग हा हिरण्यकश्यपू त्याचा भाऊ असतो, आणि एवढा राग करायला लागतो की माझ्या भावाला मारलं, आणि त्याचा मी सूड घेणार. आता ह्याला हे दिसत नव्हतं की ह्याच्या भावाने काय केलं होतं. नाही, मी विष्णूंना बदला घेणार. मग हा जातो तपश्चर्या करायला, आणि खूप मोठी भयंकर तपश्चर्या केलेली आहे वैदिक इतिहासात हिरण्यकश्यपूने. खूप 1000 वर्ष, म्हणजे खूप 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 जास्त. मग शेवटी ब्रह्मा प्रसन्न होतात. हे बघा, हे कसं असतं ना, त्या देवी देवतांना ते बांधील असतात ते, की आता एखाद्याने एवढी त्यांची तपश्चर्या केली आहे म्हटल्यावर काहीतरी देणं. मी सगळ्यांना सोपं उदाहरण सांगते. आता तुमच्या शेजाऱ्यांनी वगैरे तुम्हाला काही गिफ्ट दिलं, किंवा तू डब्यात घालून वगैरे देतातच ना आपण एकमेकांना, काहीतरी हा पदार्थ वगैरे असं देतो ना आपण एकमेकांना. तर आपण त्यांची प्लेट वगैरे रिकामी देतो का परत? आपण पण काहीतरी घालूनच देतो ना. हा, किंवा त्यांनी जे आपल्यात गिफ्ट आणलं असेल साधारण तशाच टाईपचं त्यांना रिटर्न देतो. हा, अशी हे असं असतं, देवी देवता बांधील असतात. ओके, पण कृष्ण नाहीयेत हा बांधील. ते त्यांची, म्हणजे तुमची भक्ती त्या ह्याची असेल तरच कृष्ण मिळणार. फक्त कृष्ण बांधील नाहीत, बाकी आहेत. मग ब्रह्मांना प्रसन्न होतात, आणि ब्रह्मा विचारतात की तुला काय हवंय? तर मला अमर करा. ते म्हणतात मी अमर करू शकत नाही, तू दुसरं काहीतरी माग. मग हा मागतो बघा वरदान कसं, की मला असं वरदान द्या की मला
दिवसा पण मृत्यू येणार नाही, रात्री पण येणार नाही, घराच्या आत पण नाही, घराच्या बाहेर पण नाही, कुठल्याही अस्त्रशस्त्राने नाही. मनुष्याच्या हातून पण नाही, प्राण्यांच्या हातून पण नाही. आणि काय राहिलं काय बघा बघू. हा असं असं एवढी हे सांगतो की मला एवढ्याने मृत्यू येणार नाही. आणि मला ते बल वगैरे पण हवं, ते तर तो बलवान आधी असतोच. तर मग ठीक आहे, ब्रह्मा म्हणतात घे तथास्तु. मग एवढं आता असं, आता तो मनुष्यांकडून पण मरणार नाही, तो प्राण्यांकडून पण मरणार नाही, तो दिवसा पण नाही, तो रात्री पण नाही. बघा ना कसं मागितलंय. मग तो अमरच झाला ना जवळ. मग आणि तो स्वतःला अमरच समजायला लागतो. मग बाप. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आतंक म्हणजे त्याचा विष्णूंवर भयंकर राग असतो. कुणीही कसलंही धर्माचरण करायचं नाही वगैरे असं. मग कुणाला म्हणजे काही करायला देत नसतो. कुणी विष्णूंचं नाव पण घ्यायचं नाही. सर्व म्हणजे इंद्रा स्वर्गावर स्वारी करून स्वर्ग सगळा लुटतो. सगळे देव देवता इकडे तिकडे कुठेतरी लपून राहत असतात असं. मग इकडे हा जेव्हा तपश्चर्या करायला जात असतो ना, तेव्हा इंद्राला कळतं की हा तपश्चर्या करायला गेला आणि त्यालाच माहित असतं. तो म्हणतो हा असुर आहे, आल्यावर आपल्यालाच त्रास देणार. म्हणून तो नसताना ना इंद्र काय करतो, त्यांची हे म्हणजे त्याचं जे राज्य असतं त्याच्यावर हल्ला करतो, म्हणजे आक्रमण. आणि ते सगळं हरवतो त्या तिथल्या सगळ्यांना. आणि त्याच्या बायकोला तेव्हा बाळ होणार असतं. काय म्हणाला बाळ? देवी देवता. बरं थांबा 5 मिनिटं. मग मॅम तो देवी देवतांकडून मरू शकतो? नाही नाही, मनुष्य शेवटी शरीर तसंच आहे ना मनुष्यांचंच. त्यामुळे कोणच नाही, म्हणजे मनुष्यांसारखं शरीर असणारे पण नाही आणि प्राणी असं कुणाकडनं. मग इंद्राने मारलंच असतं ना. सगळे केवढी ही भागवतम मधली मोठी गोष्ट आहे, तुम्ही डिटेल ऐका कधीतरी. तर सगळे भिवून राहत असतात, दिसत पण नसतात त्याला, धरून धरून मारत असतो. मग ना अं, त्याची मग इंद्रच जेव्हा तो असतो तपश्चर्या करत आणि इंद्र त्याच्या राज्यावर हल्ला करून जाताना ना बायकोला मूल होणार असतं त्याच्या, कयाधू. मग ते म्हणतो की हे बाळ जरी जन्मलं तरी इंद्र म्हणतो आपल्यालाच त्रास देणार. म्हणून त्या कयाधूला बरोबर घेऊन जात असतो, हिला पण मारूया म्हणून. तेवढ्यात नारद येतात. नारद म्हणतात की अरे इंद्रा, तू तिला मारू नकोस, तिच्या पोटी महाभागवत जन्म घेणार आहे. मग इंद्र म्हणतो ठीक आहे, मग मला काही हिला मारायचं असं नाहीये, मग आता काय करू? मग नारद म्हणतात मी माझ्या आश्रमात नेतो. मग नारद कयाधूला स्वतःच्या आश्रमात घेऊन जातात आणि तिला ना बाळ होणार असतं. तेव्हापासून नारद भागवतमच्या कथा म्हणजे विष्णूंच्या कथा, कृष्णांच्या कथा असं सांगत असतात. मग कयाधू कधी कधी झोपत असते, पण हे बाळ आईच्या पोटातून असं हा हा असं ऐकत असतं लक्ष देऊन. त्यामुळे प्रल्हादानी आईच्या पोटातूनच भक्ती सुरू केलेली. मग झालं. मग असं करत तिथं नारदांच्या इथे जन्म घेतो प्रल्हादांचा. मग प्रल्हाद तिथे असतात. पण वडील परत येतात आणि घेऊन जातात मग ते ह्या दोघांना. मग हा 5 वर्षाचा वगैरे झाल्यावर आहे ना, ते म्हणजे त्यांचे गुरु शुक्राचार्य असुरांचे, त्यांचे मुलगा शंड आणि अमर्क त्यांच्या आश्रमात ना ह्याला शिकायला पाठवतात. तर हा तिथं पण काय करत असतो माहितीये, मी सांगितलं ना मगाशी, रिकाम्या राहिलेल्या वेळात ना त्यांना सगळ्यांना विष्णूंचं नाव घेऊया ना, विष्णू नारायण नारायण असं म्हणायला शिकवत असतो. आणि पण असं म्हणजे त्याचं म्हणजे तिथे ते जात असतं. मग तो परत येतो. आता मे महिन्याच्या सुट्टीत असं समजा. मग परत आल्यावर आई तयार करून पाठवते. मग राज्य दरबारात वडील आल्यावर विचारतात, मांडीवर जाऊन बसवते. मग म्हणतात, "अरे बाळ, तू आलास गुरुकुलात, काय काय शिकलास?" तर म्हणतात, "मी शिकलो पिताजी की विष्णू हेच सर्वत्र आहेत. सगळ्यांचे म्हणजे सगळ्याचे उगम तेच आहेत. हे सगळं विष्णूंचं आहे." ते म्हणजे असं जे विष्णूंचं नाव कोणी घेतलेलं, नारद सुद्धा म्हणजे विष्णूंचं नाव कोणी घ्यायचं नाही अशी स्ट्रिक्ट ऑर्डर असते. आणि अशा ठिकाणी मांडीवर बसून मुलगा हे सांगत असतो. म्हणजे किती क्रोध आला असेल बघा आणि हे पण किती निर्भीड होते. तर तो म्हणतो, "काय?" "हो," म्हणतो, "पिताजी, मी तर असं म्हणतो, हे सगळं राज्य वगैरे ह्यात काही अर्थ नाही. आपण वनात जाऊ आणि विष्णूंची भक्ती करू." त्याबरोबर त्यांच्या गुरूंना बोलवतात आणि हे काय, मग परत गुरुकुलात जातो. मग पुढच्या वर्षी येतो तेव्हा पण असंच. हां.
मग दुसऱ्या वर्षी म्हणजे गुरु पहिल्यांदा सांगतात, "अरे बापरे! आम्ही असलं काही सांगितलेलं नाही. हा ह्याचा आज कुठून तरी शिकलाय." मग ठीक आहे म्हणतो, "दुसऱ्यांदा जा." मग दुसऱ्यांदा जाऊन आल्यावर परत तयार होऊन मांडीवर येऊन बसतो. तर हा असंच सगळं सांगायला लागतो. मग गुरूंना परत बोलवतात. गुरूंना येतो राग आणि गुरु एक कृत्या म्हणजे मारायला एक शक्ती सोडतात, पण ती शक्ती गुरूंनाच मारून टाकते. मग भक्त प्रल्हाद प्रार्थना करतात, की गुरु हत्येचं पाप लागेल, त्यांना जिवंत करा. मग ते जिवंत करते, असं होतं. आणि त्याच्यानंतर मग पिता म्हणजे ह्याला मारूनच टाकायचं ठरवतात. हा नकोच म्हणजे ते वाक्य पण आहे, की आमच्या असुरांच्या काय बरं आमच्या असुरांच्या कसल्या तरी वनात. तर मला ते झाड आठवत नाहीये. म्हणजे असं फुलाबिलांचं गार्डन धरा. ते मला झाड आठवत नाहीये नाव सॉरी हां. त्या एवढ्या छान आमच्या असुरांच्या बागेत हे बाभळीचं झाड कुठून उगवलं म्हणजे प्रल्हादांना बाभळीचं झाड म्हणत असतो तो. त्यांचे वडील म्हणजे. मग ना ते बघा विषारी नागांच्या खोलीत टाकतात. अ, म्हणजे हा मदमस्त हत्ती असतो बघा, त्याच्या पायाखाली देतात. पण ते नागच त्यांना नमस्कार करतात. हा हत्ती त्यांना उचलून डोक्यावर घेतो. इकडे बघा हे असे त्रास देणारे ते टोकेरी घुसवतात ना अंगात, त्या लोकांच्या तिकडे मध्ये टाकतात. गळ्यात दगड बांधून पाण्यात सोडतात. उंच पर्वतावरून ढकलतात. इतकं वेदनादायक आयुष्य. पण प्रल्हाद पण कसे असतात माहितीये, वडिलांचा कधी रागही करत नसतात. त्यांना पूर्ण माहीत असतं, की वडील अज्ञानात आहेत. हं. आणि दुसरी गोष्ट परिस्थितीपासून पळूनही जात नाहीत. आपल्या आयुष्यात प्रल्हादाने एवढं दुःख नसतं बघा तुम्ही. ते कायम कशातूनही वाचले, की शांतपणे परत वडिलांकडेच परत येत असतात. हं. त्यामुळे परिस्थितीपासून पळून जाणं वगैरे हे काही खऱ्यातलं नसतं बाळांनो. आलेल्या परिस्थितीला थोडा धैर्य, कृष्णांचा आशीर्वाद ह्याने सामोरं जायचं असतं. मार्गदर्शन वगैरे घेऊन हां. प्रल्हाद गेले नाहीत कधी घर सोडून. ओके. आणि मग आत्या येते. आत्याला एक वरदान असतं, की तुम्ही म्हणजे ती अग्नीमध्ये जळणार नाही. आता ह्या अशा कसल्याही सिद्धी काही तुम्हाला मिळालं, तर त्याचं मूळ तत्व काय? त्याचा उपयोग हा जनकल्याणासाठी करायचा असतो. पैसे कमावणे, दुसऱ्यांचं वाईट करणे अशासाठी नाही. तर ही होलिका आयडिया काय काढते, मी त्याला होळीमध्ये मांडीवर घेऊन बसते. भक्त प्रल्हाद जळेल आणि मी व्यवस्थित राहीन. मग बसते पण आणि होतं उलट. ते होलिका जळून खाक होते आणि भक्त प्रल्हाद व्यवस्थित राहतात. हां, त्यामुळे अशा कशाचंही ध्येय हे जनकल्याण असायला हवं. हं. मग तोच ती होळी आपण साजरी करतो. ओके. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. मग शेवटी एक दिवस कंटाळतो हिरण्यकश्यप आणि म्हणतो, "कुठं आहे सांग, सांग विष्णू, विष्णू, विष्णू. सांग कुठं आहे तुझा विष्णू?" तर ते सांगतात, "अत्र तत्र सर्वत्र." सगळी इथं आहेत, तिथं आहेत, सगळीकडे भरून राहिलेले आहेत. मग तिथे एक खांब असतो. मग म्हणतात, "ह्या खांबात आहे तुझा विष्णू?" तर ते म्हणतात, "हो, ह्या खांबात पण माझा विष्णू आहे." आणि मग हा ना जोराने लाथ मारतो त्या खांबावर आणि त्या क्षणी ना ह्या नरसिंहांना म्हणजे विष्णूंना एवढा भयंकर राग येतो, की एवढा एवढा त्रास माझ्या भक्ताला एवढा म्हणजे त्रास देण्याच्या पण मर्यादा असतात ना आणि ते खंबा फोड के बघा प्रकट होतात नरसिंह. आता इथं ते मनुष्य पण नव्हते, प्राणी पण नव्हते. म्हणजे डोकं सिंहाचं होतं, शरीर मनुष्यांचं. हां, पुन्हा मग ते काही दिवस युद्ध चालतं ह्या दोघांचं आणि एक दिवस तिन्ही सांजेच्या वेळेला त्याला काय करतात म्हणजे उंबरठ्यावर नेतात. म्हणजे घराच्या आत पण नसतो, बाहेर पण नसतो. हां, पुन्हा अ, अस्त्र आणि शस्त्रांनी मारत नाहीत. नखं असतात ना नखं, त्याने पोट फाडतात. पुन्हा ती वेळ तिन्हीसांची ते झालं. असं मांडीवर घेतात वाटतं स्वतःच्या, म्हणजे अवकाशात पण नसतं, अंतराळी पण नसतो, जमिनीवर पण नसतो. स्वतःच्या मांडीवर ठेवतात. असं ते ब्रह्मानी दिलेलं ना, सारं काही त्या अटी असतात त्या पूर्ण करतात आणि हिरण्यकशिपूला मारतात. आणि त्याच्या आधी मधी ना पृथ्वीला म्हणजे पृथ्वीला पापांचं ओझं होतं. हे डोंगर वगैरे वजनाचं ओझं होत नाही, मोठे-मोठे पर्वत ह्याचं ओझं होत नाही, झाडांचं वगैरे. पृथ्वीला पापाचं ओझं होतं. मग पृथ्वी इथं ब्रह्मांकडे जाते. सगळे देवी-देवता मिळून विष्णूंकडे जातात. तेव्हा विष्णू सांगतात तेव्हा तर फक्त विष्णूंचा ध्वनी प्रकट होतो. हे नाव घ्यायची पण चोरी असते. विष्णूंना प्रार्थना पण करू शकत नसतात.
तर विष्णू सांगतात की मी नरसिंह अवतार घेऊन हे करेन. आणि तेव्हा ना विचारतात ब्रह्मांना की हे असं वरदान देणार तुम्ही? मग पण ते शेवटी ब्रह्मा पण भक्त त्यांच्या ते सगळ्या हे ठेवतात आणि मारतात इथे हिरण्यकश्यपूला. हा, तर माताजी पुढची स्लाइड घ्या. तर नरसिंह भगवान की जय. नरसिंह प्रकट झाले. मग ना ते जेव्हा प्रकट होतात ना तेव्हा कोणीही जवळ जात नसतं हिरण्यकश्यपूला मारल्यावर. एवढं असं रूप रागात असतात ना, भक्ताला एवढा त्रास. मग अगदी लक्ष्मींना पण देवी देवता म्हणतात, तुम्ही जाता का आणि म्हणजे स्तुती वगैरे करता का शांत? तर माता लक्ष्मी पण नाही म्हणतात, एवढा क्रोध. मग हा पण बघा आता सिंह झाला तरी पिल्लाला त्याच्या वडीलच ना. भक्त प्रल्हाद बघा त्यांना जाऊन मिठी मारतात आणि किती प्रेमाने जवळ घेतलंय बघा त्यांनी. आणि भक्त प्रल्हाद तेव्हा काय मागतात माहितीये, म्हणजे शुद्ध भक्त कसे असतात तेच बघवतो ना. ते म्हणतात की माझे वडील अज्ञानात स्थित होते, त्यांना तुम्ही माफ करा म्हणतात. त्यांना हेच कळत नव्हतं की ते काय करतायत. हा, मग आणि तुम्ही त्यांचा उद्धार करा म्हणतात. तर नरसिंह सांगतात की तुझ्यासारखे भक्त ज्या कुळात जन्मतात ना, त्यांच्या 21 आधीच्या आणि 21 येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार हा झालेलाच असतो. हम्म. ओके, तर ही अशी भक्त आणि मग नंतर भक्त प्रल्हादांचा राज्याभिषेक करतात. ओके, तर झाली आपली गोष्ट झाली. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. क्लास पण झाला. हरे कृष्ण. तुम्हाला कोणाला काय प्रश्न असले तर विचारा हा आता.